नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आपला 9th चॅप्टर आहे डायरेक्ट अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. बघा, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय. आधी आपण डायरेक्ट प्रपोर्शन बघणार आहोत. डायरेक्ट प्रपोर्शन, समजा तुम्ही दुकानात गेलात आणि काही पेन खरेदी केले. समजा तुम्ही 3 पेन खरेदी केले. कॉस्ट ऑफ 3 पेन, कॉस्ट ऑफ पेन आणि नंबर ऑफ पेन. समजा तुम्ही 3 पेन खरेदी केले. कॉस्ट ऑफ 3 पेन इज 30 रुपीज. मग तुम्हाला आवडले ते पेन म्हणून तुम्ही अजून काही पेन खरेदी करायचं ठरवलं. मग तुम्ही 3च्या ऐवजी तुम्ही ठरवलं की आपण 7 पेन खरेदी करू. मग 7 पेन घेतले म्हणजे नंबर ऑफ पेन इन्क्रीज केले तुम्ही. इथं 3 होते, इथं किती झाले 7. तर इथं तुमची कॉस्ट पण काय होणार आहे, वाढणार आहे. 7 पेन जर तुम्ही घेतले तर ते केवढ्याला येतील तुम्हाला, 70 रुपीजला. म्हणजे व्हेन फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज द रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे पहिली क्वांटिटी इन्क्रीज झाली तर त्याच्याशी रिलेटेड क्वांटिटीसुद्धा काय झाली, इन्क्रीज. बघा, आता 7 पेनच्या ऐवजी तुम्ही कमी केले, डिक्रीज केले. म्हणजे इथं 5 पेन घेतले तर इथं कॉस्ट किती येणार त्याची, 50 रुपीज. मग 5च्या ऐवजी तुम्ही 10 पेन घेतले तर इथं कॉस्ट किती येणार, 100. म्हणजे नंबर ऑफ पेन इथं जर इन्क्रीज झाले तर कॉस्ट पण काय होती आहे, इन्क्रीज. आणि जर समजा इथं डिक्रीज झाले, जसं इथं आपण कमी केले, इथं जर डिक्रीज झाले तर कॉस्ट पण काय होती आहे, डिक्रीज. म्हणजे जास्त पेन घेतले तर आपल्याला जास्त पैसे द्यावे लागणार, कमी पेन घेतले तर आपल्याला कमी पैसे द्यावे लागणार. आता याचं काय होतं, समजा आपण रेशो काढला, नंबर ऑफ पेन अपॉन कॉस्ट ऑफ पेन, 3/30. इथं रेशो येईल, इथं किती येणार, 7/70. इथं येणार 5/50. इथं येणार 10/100. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म केला. बघा, इथं बाजूला एक करून दाखवते, बाकी ओरली करायचे आहेत आपल्याला. 3/30 याचा सिम्पलेस्ट फॉर्म कसा करतो आपण, डिवायडेड बाय डिवायडेड. दोघांना सेम नंबरने डिवाइड करू शकतो आपण. मग इथं किती येणार, 3 1 जा 3, 3 10 जा 30. म्हणजे किती आला, 1/10. इथं पण बघा, 7 1 जा 7, 7 10 जा 70, 5 1 जा 5, 5 10 जा 50, 10 1 जा 10, 10 10 जा 100. म्हणजे सगळ्या प्रत्येक याचा रेशो काय आला, इथं कॉन्स्टंट 1/10 आला. मग अशा प्रकारचे जे एक्झाम्पल असतात, म्हणजे व्हेन फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज अँड रेशो इज कॉन्स्टंट, देन दिस टाईप ऑफ प्रपोर्शन इज कॉल्ड डायरेक्ट प्रपोर्शन. कळालं. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज रिलेटेड क्वांटिटी इन्क्रीज, ऑर इफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो डिक्रीज अँड रेशो इज कॉन्स्टंट, देन दिस टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स आर सेड टू बी डायरेक्ट प्रपोर्शन. आता याच्यावर आधारित काही 1-2 एक्झाम्पल आपण सोडूयात. प्रॅक्टिस सेट 37 आपण आता सोडवणार आहोत. आणि फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ओनियनचंच आहे. आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच पद्धतीचं, फक्त इथे कॉस्ट वेगळी दिलेली आहे. बघा, इफ 7 kg ओनियन कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन. म्हणजे 7 kg ओनियनची कॉस्ट दिलेली आहे 140 रुपीज. हाऊ मच वी मस्ट पे फॉर 12 kg ओनियन्स. काय करायचं, टेबल करायचा. आधी तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये तुम्ही लिहिणार आहात काय घेतलेलं आहे, ओनियन. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिणार, कॉस्ट. मग ओनियन किती आहेत, पहिल्या याच्यात 7 kg. आता युनिट इथंच लिहून टाका तुम्ही, आणि इथे पण रुपीज लिहून टाका. आणि त्याची कॉस्ट किती दिलेली आहे इथं, 140. आणि तुम्हाला कितीची काढायला सांगितली आहे, 12 kg ओनियनची कॉस्ट तुम्हाला काढायची, ती आपण ॲझ्युम करणार x. आता बघा, इथं काय झालेलं आहे, इन्क्रीज. मग कॉस्ट पण काय होणार, इन्क्रीज. म्हणजे हे कोणतं व्हेरिएशन आलं, प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन. मग देअरफॉर इट इज डायरेक्ट प्रपोर्शन अँड रेशो इज कॉन्स्टंट. रेशो इज कॉन्स्टंट. मग रेशो कॉन्स्टंट आहे, मग रेशो लिहायचा. रेशो इज इक्वल टू ओनियन अपॉन कॉस्ट. आता तो शब्द नाही लिहिला, डायरेक्ट रेशो लिहा. 7/140.
7/140 इज इक्वल टू 12/x. एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 140 इंटू 12/7. 7 1 जा 7, 7 2 जा 40, 0. मग हे आलं 20 इंटू 12 इज इक्वल टू 240. मग शब्दात उत्तर लिहायचं. देअरफॉर कॉस्ट ऑफ 12 kg onion is ₹240. कळालं. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. आता उलटं दिलेलं आहे हे गणित बरं का थोडंसं. बघा 600 रुपयांमध्ये 15 बंचेस येतील. 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ फीड. मग 600 रुपयांमध्ये 15 येत आहेत. तर मग तुम्हाला विचारलेले 1280 रुपयांमध्ये किती येतील. 600 रुपयात 15 येतात, तर 1000 जास्त पैसे दिले तर बंचेस पण काय येतील, जास्तच येतील. म्हणजे कोणतं प्रपोर्शन झालं हे, डायरेक्ट प्रपोर्शन. बघा परत आपण टेबल तयार करणार आधी. क्वेश्चन 2. बघा बंचेस. पहिले काय घेतोय आपण, बंचेस ऑफ फीड म्हणजे बंचेस इथं लिहिणार आपण आणि इथं लिहिणार त्याची कॉस्ट. पहिले आपण 600 रुपयात, कॉस्ट म्हणजे रुपीज, इथं 600 रुपयांमध्ये किती बंचेस आले, 15. हे मांडणी करताना लक्षात घ्या. कॉस्टच्या कप्प्यात लिहायची आणि बंचेसच्या. नंतर कॉस्ट दिलेली आपल्याला 1280 रुपीजमध्ये किती बंचेस येतील विचारले आपण, म्हणून इथं आपण एक्स लिहिणार. आता बघा आपण पैसे काय दिलेले आहेत, जास्त दिलेले आहेत. म्हणजे इथं पण काय बंचेस पण काय यायला पाहिजे, जास्त. म्हणजे विन कॉस्ट इज इन्क्रीजेस, बंचेस नंबर ऑफ बंचेस ऑल्सो इन्क्रीजेस. मग कोणतं प्रपोर्शन झालं हे, इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. प्रपोर्शन तुम्ही जे ओळखता, आयडेंटिफाय करता, त्याला एक मार्क असतो, कारण ते आयडेंटिफाय केल्याशिवाय पुढची स्टेप येतच नाही. अँड रेशो इज कॉन्स्टंट. ही जी ओळ आपण लिहितो प्रपोर्शन, त्याला पण एक मार्क असतो. त्याच्यामुळे सगळ्या स्टेप करायच्या व्यवस्थित. रेशो इज कॉन्स्टंट. मग देअरफॉर रेशो इज इक्वल टू काय येईल आता इथं, 15/600 इज इक्वल टू x/1280. आता इथं काय येणार बघा, एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सच्या समोरची संख्या सोडून हे येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 15 इंटू 1280 डिवायडेड बाय 600. हे 0 कटला. 15 याला भाग जातो, 15 चौक 60. मग 4 याला भाग दिला, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, 32. मग इथं शब्दामध्ये उत्तर लिहायचं. देअरफॉर काय विचारलेला आहे प्रश्न आपल्याला, हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. देअरफॉर 32 bunches will buy in 1280 rupees. In 1280 rupees. कळालं का. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. फॉर 9 cows 13 kg 500 gram of food supplement are required every day in the same proportion. How much will be needed for 12 cows? बघा परत एकदा वाचते. फॉर 9 cows म्हणजे 9 गायींसाठी 13.500 kg, आपण kgमध्ये जर कन्व्हर्ट केलं हे तर फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड. मग हाऊ मच फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड फॉर 12 cows म्हणजे 9 गायींचं दिलेलं आहे, 12 गायींचं तुम्हाला काढायचं आहे. बघा टेबल करून घ्यायचा. पहिल्या कॉलममध्ये काय येणार, नंबर ऑफ काउज, आणि दुसऱ्या कॉलममध्ये येणार फूड सप्लिमेंट. आपण आता हे फूड सप्लिमेंट कशामध्ये कन्व्हर्ट करून घेणार आहोत,
kg म्हणून आपण पॉईंटमध्ये कन्वर्ट करणार आहोत. बघा, फॉर 9 काउज फूड सप्लिमेंट इज रिक्वायर्ड 13.500 kg. मग हाऊ मेनी काउज आर देअर? 12 काउज. द फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड इज x kg. आपण x kg धरलं. आता इथे 9 गायी होत्या, 12 गायी झाल्या, म्हणजे काय झालं? नंबर ऑफ काउज इन्क्रीज झालं. मग त्यांना लागणारं खाद्य पण काय होणार? इन्क्रीज होणार. हे पण इन्क्रीज होणार, हे पण इन्क्रीज होणार. म्हणून मग हे कोणतं प्रपोर्शन झालं? डायरेक्ट प्रपोर्शन. देअरफॉर इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन. आणि मग काय कॉन्स्टंट येणार? देअरफॉर रेशो इज कॉन्स्टंट. रेशो हा कॉन्स्टंट येणार. मग पहिला रेशो आपण लिहिणार. देअरफॉर रेशो इज इक्वल टू 9/13.500 इज इक्वल टू 12/x. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 12 × 13.500/9. आता बघा, या 9नी ज्याला भाग जात असेल त्याला भाग देऊन घ्यायचा. 9नी 135ला भाग जातो. 9 × 9 4 उरले, 45 झालं. 9×5 45. 0 0. मग इथं आलं 12 × 1.500. याचं मल्टिप्लिकेशन केलं 0 0. 12×5 60. हात झाले 6. 12×1 12 आणि 6 8. 0.00 kg. या पुढच्या पॉईंटला काही व्हॅल्यू नसते. 0 जर असतील, तिन्ही पण 0च आहेत इथं, त्याला काही व्हॅल्यू नसते. म्हणून हा किती झाला? इज इक्वल टू 18 kg. मग शब्दामध्ये उत्तर लिहायचं. देअरफॉर 18 kg फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड फॉर 12 काउज. कळालं? 4th एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 4. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल कॉस्ट? 12 क्विंटलची कॉस्ट दिलेली 36,000. 8 क्विंटलची कॉस्ट तुम्हाला विचारलेली आहे. टेबल करून घ्यायचं आधी 2 कॉलमचा. एका याच्यामध्ये सोयाबीन आणि दुसऱ्या याच्यामध्ये कॉस्ट ऑफ सोयाबीन. मग हा आहे पहिलं कितीचं दिलेलं आहे तुम्हाला? कॉस्ट ऑफ 12 क्विंटल. 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट आहे 36,000 रुपीज. आणि तुम्हाला कितीची विचारलेली आहे? 8 क्विंटलची कॉस्ट तुम्हाला विचारलेली, ती आपण x रुपीज धरली. आता इथं काय झालं? 12च्या ऐवजी आपण 8च किलो घेतलं, म्हणजे डिक्रीज झालं इथे. मग पैसे पण काय करावे लागतील आपल्याला? 36,000पेक्षा काय करावे लागतील? कमी द्यावे लागतील. म्हणजे इथं पण काय होणार? डिक्रीज होणार. म्हणजे दोन्ही सेम आलं. फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज, रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो डिक्रीज. मग देअरफॉर इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन. मग काय कॉन्स्टंट येईल? देअरफॉर रेशो इज कॉन्स्टंट. रेशो इज कॉन्स्टंट. मग रेशो कॉन्स्टंट आला. रेशो लिहायचा आता. देअरफॉर रेशो इज इक्वल टू 12/36,000 इज इक्वल टू 8/x. मग देअरफॉर x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं परत 36,000 × 8/12. 12 3 × 36. 3,000 × 8 इज इक्वल टू 24,000 रुपीज. 24,000 रुपीज. शब्दामध्ये उत्तर लिहायचं. देअरफॉर कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज ₹24,000. कळालं? पुढचं एक्झाम्पल आहे. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट 37 मधला. 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. म्हणजे कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स इज 16,000. म्हणजे 2 मोबाईल 16,000 रुपयांना. तर 13 मोबाईल केवढ्याला असं विचारलेलं आहे. परत पहिलीच मेथड आपल्याला करायची. बघा, परत आपण प्रपोर्शन टेबल तयार केला. नंबर ऑफ मोबाईल्स 2 मोबाईल्स
8 लिहिलं चुकून, 2 मोबाईल्स. त्याची कॉस्ट किती दिलेली आहे? 16,000 रुपीज. कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स इज 16,000 रुपीज. मग तुम्हाला किती मोबाईलची विचारलेली आहे? 13. मोबाईल, नंबर ऑफ मोबाईल काय झाले? इन्क्रीज. मग कॉस्ट पण काय होईल? इन्क्रीज होणार. त्याचे पैसे पण आपल्याला जास्त द्यावे लागणार. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज, रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज. देअरफॉर इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. It is direct proportion and ratio is constant. Therefore, ratio is equal to 2 upon 16,000 is equal to 13 upon x. असा रेशो लिहायचा. Therefore, x is equal to, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 16,000 into 13 upon 2. 82,16,000 is equal to 8,000 into 13 is equal to 104,000, 1,04,000 rupees. Therefore, cost of 13 mobiles is rupees 1,04,000. कळालं? कंप्लीट करा.